बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत सक्रिय असलेल्या चक्रीवादळ दितवामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळ दितवामुळे श्रीलंकेत कोणते परिणाम झाले, चक्रीवादळ दितवा कुठे तयार झाले, चक्रीवादळ दितवा तयार होण्यासाठी लागणारे भौगोलिक व हवामान परिस्थिती कोणती, चक्रीवादळाला दितवा हे नाव कोणी दिले, चक्रीवादळ म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर चक्रीवादळ दितवामुळे श्रीलंकेत पूर, दरडी कोसळणे, वादळाशी संबंधित अपघात या घटनांमुळे आतापर्यंत किमान 56 जणांचा मृत्यू झाला आहे. धोकादायक भागांतील नागरिकांचे स्थलांतर करून आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने या कमी दाबाच्या डिप्रेशनला चक्रीवादळ म्हणजेच सायक्लॉनिक स्ट्रॉम म्हणून वर्गीकृत केले आहे. सध्या तरी हे वादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या तापमानामुळे चक्रीवादळाला बळ मिळाले. तसेच सेनियार या चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे वातावरणात अधिक आर्द्रता व अस्थिरता निर्माण झाली. यामुळे दितवा चक्रीवादळ तयार झाले. चक्रीवादळाला दितवा हे नाव येमेन या देशाने दिले आहे. हे नाव येमेनच्या साकोत्रा बेटावरील दितवा खारफुटी तलाव म्हणजेच दितवा लगूनवरून ठेवण्यात आले आहे. काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब तयार होतो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिले जातात. त्याला आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात. चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरतात, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज फिरतात. हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ असे म्हटले जाते. तर वेस्ट इंडिज अटलांटिकमधील वादळाला हरिकेन नावाने ओळखले जाते. पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून या नावाने ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली विली या नावाने ओळखले जाते. चक्रीवादळाला कोणत्या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखले जाते यावरती ऑलरेडी प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न जोड्या लाव्यांवरती विचारला गेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीवादळ दितवाबद्दल महत्त्वाची माहिती बघितली. त्याचबरोबर चक्रीवादळ कसे तयार होतात, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या नावाने ओळखले जाते हे सुद्धा बघितले. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, एस-एस-सी-जी-डी, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत तडाखा देणाऱ्या दितवा चक्रीवादळाचे नाव खालीलपैकी कोणत्या देशाने सुचवले आहे? पर्याय पहिला श्रीलंका, पर्याय दुसरा येमेन, पर्याय तिसरा इंडोनेशिया आणि पर्याय चौथा भारत. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.